तर आणखी एक मोठी बातमी येते। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांचा आता पक्षप्रवेश सुरू आहे। त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केलेला आहे आणि आता त्यांचा पक्षप्रवेश हा नितेश राणेंच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये होतोय आणि खरं तर स्वतः एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सुरू आहे। मुंबईमध्ये ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। दगडू सकपाळ हे महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून नाराज होते। त्यांची मुलगी रेश्मा सकपाळसाठी ते शिवडी विधानसभेसाठी प्रयत्नशील होते। त्यांनी उमेदवारी मागितलेली होती, मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने दगडू सकपाळ हे नाराज झाले होते आणि त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेश पार पडलेला आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा मोठा धक्का मानला जातोय। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीतच आणखी एक मोठा धक्का। नक्कीच माधवी, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि लालबाग परळ हा शिवसेनेचा युबीटीचा गड मानला जातो आणि अशातच त्या ठिकाणी दोन जण जी मोठी नावं आहेत ही फुटलेली होती। आता दगडूदादा सकपाळ यांचा देखील तिकडे पक्षप्रवेश होतोय, त्यामुळे नक्कीच या पालिका निवडणुकीत त्या मतदारसंघांमध्ये फरक पडण्याची शक्यता आहे। कारण दगडूदादा सकपाळ हे एक मोठं नाव आहे शिवसेनेतलं, ज्यांनी 2 दिवसापूर्वी आपली नाराजी देखील व्यक्त केली होती। त्यांनी त्यांच्या मुलीसाठी तिकीट त्या ठिकाणी मागितलेलं होतं, मात्र ते तिकीट मिळालं नाहीये। यावेळी त्यांनी बोलताना ही खंत देखील व्यक्त केली होती की राष्ट्रवादीला जर 11 जागा दिल्या जाऊ शकतात तर माझ्यासाठी एक तिकीट द्यायला काय हरकत होती, अशा पद्धतीने थेट नाराजी व्यक्त केली होती। आणि त्यानंतर संध्याकाळी जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। त्याचवेळी खरं तर दगडूदादा सकपाळ हे शिवसेना शिंदेच्या वाटेवरती असल्याच्या संकेत हे आपल्याला मिळालेले पाहायला मिळते आणि आज थेट ते उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करत आहेत। पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा फटका युबीटी आता कसा सहन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकूणच अनिल कोकीळ यांच्या नंतर लालबाग परळमध्ये दगडूदादा सकपाळांनी पुकारलेलं जे बंड आहे युबीटीच्या मार्फत हे पालिका निवडणुकीत किती यशस्वी ठरतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अर्थातच पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणारा हा पक्षप्रवेश आहे आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला याचा फायदा होऊ शकतो। मात्र आपण बघतो या दृश्यांमध्ये दगडू सकपाळ यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। ते शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतलं एक मोठं नाव जे आता शिंदेच्या शिवसेनेत गेलेलं आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसलेला आहे। आपण सूरजकडे जाऊयात पुन्हा एकदा। सूरज, जसं आपण काही दिवसांपूर्वी पाहिलेलं होतं, या संदर्भात संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यावेळी संजय राऊतांनी असा विश्वास व्यक्त केला होता की ते आमचेच आहेत, दगडू सकपाळ कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाही असं सांगितलं असतानाही दगडू सकपाळ यांचा असा पक्षप्रवेश होतोय। एका बाजूला मनसेलाही असे धक्के बसत असताना ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा किती मोठा धक्का आहे? नक्की शिवसेनेचं एक मोठं नाव दगडू सकपाळ हे त्या परिसरातलं होतं। 2 टर्म त्या ठिकाणचे आमदार राहिले होते। बाळासाहेबांचे निष्ठावंत म्हणून देखील त्यांनी अनेक वर्ष त्यांच्या सोबत होते। मात्र अचानकपणे ज्या पद्धतीने पक्षात घडामोडी घडत आहेत, नाराजी नाट्य घडत आहेत, त्याचाच एक फटका हा देखील आहे की दगडूदादा सकपाळ यांना मातोश्रीवरनं साधा एक फोन देखील करण्यात आला नसल्याची खंत त्यांनी आपल्याशी बोलताना देखील व्यक्त केली होती। याचवेळी एक फोन आला असता तर मी नक्कीच निवडणुकीच्या प्रचारात कामाला लागलो असतो, मी माझी नाराजी ही व्यक्त केली होती। त्यानंतर माझ्याशी पक्षश्रेष्ठींनी कुठलाही संपर्क केला नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आता माझं वय झालं आहे आणि वय झालेल्या माणसाची त्या पक्षात गरज नाहीये। मात्र नक्कीच त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावरती, त्यामुळे नक्कीच त्याचा फटका हा शिवसेनेला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी बसू शकतो। कारण लालबाग परळ इथल्या 6 उमेदवार हे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत आणि तिथे दगडूदादा सकपाळ यांना मानणारा एक मोठा वर्ग देखील आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीत याचा फायदा आता शिंदेना कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं राहीलच। मात्र दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडनं संपर्क न करण्यात आल्यामुळे नाराज दगडू सकपाळ यांनी आता शिवसेनेच्या शिंदेची वाट धरल्यामुळे नक्कीच याचा फायदा शिंदेना होताना पाहायला मिळेल। मोठा वर्ग आहे शिवसेनेचा जो दगडू सकपाळ यांना मानणारा आहे। अनेक वर्ष ते त्या ठिकाणी काम करत होते। त्याचबरोबर ती जिल्हा संपर्क प्रमुख देखील त्यांच्याकडे एक पद होतं, तिथे देखील त्याचे पडसाद हे आपल्याला पाहायला मिळतील। माधवी, सूरज, खरं तर याविषयी पण बोललं पाहिजे की 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे जागा वाटप जे झालेलं आहे
त्याच्यामुळे नाराजी नाट्य कसं रंगलेलं आहे? दोन्ही ठाकरेंच्या पक्षाला त्याचा कसा धक्का बसतोय? नक्कीच जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी किरण तावडे यांना तिकीट दिल्यामुळे अनिल कोके यांनी शिवसेनेची युबीटीची साथ सोडत काही तासातच शिंदेमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी उमेदवारी मिळवलेली आपल्याला पाहायला मिळालं. तर दुसरी एक जागा होती ती मनसेला देखील सोडण्यात आली होती. हा संपूर्ण गड पाहिला तर त्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. मात्र एकूणच या धक्क्यांमुळे नाराजी नाट्य हे रंगलेलं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंबईत जागा आहे ज्या ठिकाणी अनेकांना डावललं आणि दुसरीकडे जे कार्यकर्ते आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांना तिकिटी दिलं होतं. त्यामुळे युबीटीची साथ अनेकांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत सोडलेली आपल्याला पाहायला मिळाली. याचा फटका आता युबीटीला कसा पडतो